फटके आणि राग ह्या सगळ्या गोष्टी हे नाही पाहिजे. जस्ट रिमूव्ह. आणि मी स्वतः ही गोष्ट प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करत आहे. मला माहिती आहे की सर्वात जास्त चिडचिड माझ्या रस्त्यावरती गाडी चालवताना होत असते. आणि मी इज व्हेरी डिफरंट. आणि मी या दिवसांमध्ये 100% त्याला फॉलो करायचा प्रयत्न करत आहे. कोण कसा पण चालू द्यात, कोण काय पण करू द्यात, मी त्याच्या वाटेला जात नाही आहे. किंबहुना मी त्याच्याकडं ना रागाने बघायचा प्रयत्न करते, ना मी त्याला चिडचिड करायचा प्रयत्न करतोय, ना कोणाला काय हे करायचं. म्हणजे आपण फक्त एकदम फुल शांतीमध्ये मी माझा उपवास करायचा प्रयत्न करत आहे, फुल शांतीमध्ये. तर तो मी स्वतः मी एक एक्झाम्पल देते की तुमच्या जीवनामध्ये काय असेल तर तुम्ही त्या गोष्टींना लागू करायचा प्रयत्न करा. माझं जिथं प्रॉब्लेम होत होतं मी तिकडं वर्कआउट करायचा प्रयत्न करते की असं मी करायला पाहिजे. कारण की मला माझ्या देवामधली माझी शांती मला ढळू द्यायची नाही आहे. आणि माझा कॉन्फिडन्स इन गॉड, कारण की मला इतकं स्वतःला देवावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, देवावर फोकस करायचं आहे मला, की मला बाकीचं काही दिसायलाच नाही पाहिजे. त्यासाठी मला हे नाही, डिस्टर्ब नाही व्हायचं, विचलित नाही व्हायचं. त्यासाठी आय नीड टू फोकस माय सेल्फ ऑन गॉड. दॅट्स वाय. ठीक आहे, काय नाही करायचं ते आहेत. आणि मग त्याच्यानंतर जे जाचलेला सोडण्याचं, याच्या पहिलेच जो प्रार्थना केले, जे जाचलेल्याला सोडण्यासाठी आणि जे बंधनात आहे त्यांना मोकळं करण्यासाठी आणि तो कोणाचे जू मोडण्यासाठी, हे सगळं पॉवर आहे जे रिलीज होतं, की आपल्या प्रार्थनामध्ये उपवासाचे द्वारे रिलीज होणारा पॉवर आहे, की ज्यामुळे जी लोक बंधनात आहे ते सुटण्याची शक्ती आपल्या प्रार्थनेमध्ये रिलीज होते. समजत आहे? नाही समजलं तर पॉईंट प्लीज तुम्ही रेज करा, विचारा. आणि मी परत नाही कदाचित शिकवेल ही गोष्ट. तुम्हाला एकदाच हे सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याला लागूकरण करून घ्यायचं आहे आणि त्याला करत राहायचं. नाही तर आपण फास्टिंग करत राहू आणि त्याचा रिझल्ट जर आपल्याला भेटला नाही तर आपला वेस्टेज नाही व्हायला पाहिजे. मग परत आपण देवाला दोष द्यायला मोकळे नको की आम्ही इतके फास्ट केले आणि तू काय दिलं नाही बाबा आम्हाला काय. मग आपण जर 2 आरोप लावले, देवाकडे 7 आरोप आहे आपल्या विरोधामध्ये. तू हे केलं, तू हे केलं, तू हे केलं, तू हे केलं. तर ते आपण स्वतःच पहिले आपलं स्वतःचा न्याय करून त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकाव्यात. आमेन. ओके. आमेन. आणि मग आता आपण काय करणार आहे की आपण 7वं वचन पाहणार आहे ब्रदर अनिल. त्याच्यामधली शॉर्ट प्रयत्न करणार आहे. काय आहे? तू आपले अन्न भुकेलेल्यांस वाटावे. नाही नाही नाही, 7 6 6 झाला, 7. येस. तू हां आपले अन्न भुकेलेल्यांस वाटावे, हां लाचारांस व निराश्रितांस आपल्या घरी न्यावे, हां. उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. बस हे 3 गोष्ट आहेत. पहिली गोष्ट काय आहे की जो भुकेला आहे त्याला जेवण देणे. आता जो भुकेला आहे त्याला म्हणजे ज्याला तुमच्या समोर दिसतंय की त्याला भूक लागली, त्याला हे नका सांगू घरी जाऊन खा. म्हणजे असं नाही करायचे की अरे खूप दुष्टतेचा स्वभाव होत आहे की अरे मला पण भूक लागली आहे पण हा पण बरोबर आहे. जर मला एक समोसा खायचा असेल तर ह्यासाठी पण घ्यायला लागणार आहे. आणि त्याच्या अजून दुसरा असेल तर 20-20 रुपये एक समोसा, 3 लोकांना 60 रुपये होतील. जाऊ दे मी पण नाही खात. अशा छोट्या छोट्या गोष्टी भुकेल्यास देणे. आणि जे गरीब आहे, म्हणजे गरीब म्हणजे मी डायरेक्ट असं रस्त्यावर भिकारी लोक आहेत त्याच्याबद्दल नाही सांगत, त्याला पण तुम्ही करू शकताय तसं. ठीक आहे. आणि एखाद्याला घरी बोलवणे म्हणजे की इन्व्हाइट करा जेवणासाठी. आणि विशेष करून ज्यावेळेस तुमचा उपवास असेल किंबहुना त्या समोरच्या व्यक्तीचा जर उपवास असेल तर त्याला डेफिनेटली इन्व्हाइट करा घरी. त्यांनी तुमच्याबरोबर उपवास सोडू द्या. दॅट विल बी सच अ ब्लेसिंग टू यू. उत्पत्ती